आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुरुंदवाडात डॉक्टरवर चाकू हल्ला, एकावर गुन्हा दाखल। मित्रांना विनाकारण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा आरोप करत येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये घुसून एका डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून भांडण सोडवण्यास गेलेल्या एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे। डॉक्टर महेश विलास सुरवसे व 26 राहणार स्वामी समर्थ कट्टा कुरुंदवाड, मूळ राहणार रांजणी तालुका पंढरपूर व अविनाश वाले राहणार कुरुंदवाड अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी डॉक्टर सुरवसे यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर सुरवसे हे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। सोमवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास संतोष माळी हा हॉस्पिटलमध्ये आला। त्याने त्याचे मित्र शुभम पाटील व शुभम भाट यांना विनाकारण ॲडमिट केल्याचा आरोप करत गोंधळ घातला व डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली। यावेळी डॉक्टर सुरवसे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता माळी याने चाकूने हल्ला करत त्याच्या पाठीवर वार केला। यात ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या अविनाश वाले याच्या हातावरही चाकू लागून ते जखमी झाले। हॉस्पिटलमध्ये घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटनेकडून करण्यात येत आहे।